कुणबी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राचा खरा राजपुत्र संभाजी महाराज आज ज्यांनी या देशामध्ये आरक्षण चालू केलं आणि या शहराची निर्मिती केली छत्रपती शाहू महाराज आणि खऱ्या अर्थानं या इथं आपण काहीतरी करायला पाहिजे असे बहुजन नेतृत्व विश्वजित कांबळे यांना मी विचारलं आता या की आज लोक का कमी आली तर ते म्हणाले साहेब या तालुक्यामध्ये प्रचंड प्रेशर आहे लोक येऊ नये यासाठी अनेक प्रकारच्या कृत्या करतात दलितांना आणि मुस्लिमांच्या उमेदवारांना काही करून इथे इलेक्शन लढू नये अशा पद्धतीचा अत्यंत पद्धतशीरपणे काम केलं जातं आणि याच्या मिटिंगांना सुद्धा येऊ नये अशी परिस्थिती निर्माण केली जाते तेव्हा त्यांना अनेक प्रकारची आमिष दाखवली जातात तेव्हा मला एक काही वर्षापूर्वी घडलेली एक घटना आठवते आपल्या सर्वांना माहित आहे की 6 डिसेंबरला लाखो लोक चैत्यभूमीला येतात दरवर्षी येतात तसंच काही वर्षापूर्वी असंच प्रचंड मोठ्या संख्येने मराठवाड्यातून आणि संपूर्ण देशातून चैत्यभूमीला लोक येत होती एका डब्यामध्ये एक म्हातारा संत गृहस्थ एका कोपऱ्याला बसला होता चैत्यभूमीला जाण्यासाठी आणि नवीन तरुण पिढीतली काही मुलं तिथे त्या माणसाला बघतात आणि म्हणतात याची थोडी फिरकी घ्यावी आणि म्हणून त्या म्हाताऱ्या बाबाला विचारतात तुमच्या काळात आणि आमच्या काळात काय फरक आहे तेव्हा त्या म्हाताऱ्या बाबाने उत्तर दिलं आमच्या काळामध्ये आमची घरं कच्ची होती परंतु इमान पक्का होतं तुमची घरं पक्की झाली परंतु तुमचं इमान कच्च झालंय आणि हे आज या समाजाचं नव्हे तर या देशाचं दुर्दैव आहे आणि हे जेव्हा तुमचं इमान पक्का होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं तुम्ही या देशामध्ये सत्तेवर बसू शकता तोपर्यंत आपण या सत्तेच्या भोवती सुद्धा राहणार नाही ते आपण लक्षात घ्या आपण कोणातरी घाबरतो आपण कोणाच्या तरी दबावाला स्वीकार करतो ही आंबेडकर चळवळ नाही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही स्वाभिमानी चळवळ आहे ती लात मारी तिथे पाणी काढीन अशा पद्धती चळवळ आहे आणि त्यामुळं जी माणसं अशा पद्धतीने वागतात ती माणसं बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असू शकत नाही असं माझं म्हणणं आहे आज या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकारण चालू आहे मध्यंतरी यूपीचा एक चीफ मिनिस्टर आला त्याने ऐलान केलं कटेंगे तो कटेंगे मला आश्चर्य वाटतं अरे या देशामध्ये 2,500 वर्षाच्या आधीपासून तुम्ही माणसाला विभागलंय जातीच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली आणि आज तुम्ही सांगताय कटेंगे तो कटेंगे अरे पहिल्यांदा तुम्ही एकत्र तर या तुम्ही या जाती भेद संपवा जे बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट असा एक ग्रंथ लिहिला जाती हक्काची लढाई त्याच्यामध्ये तर या मग खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणा की कटेंगे तो कटेंगे अरे तुम्ही जर ऑलरेडी विभागलेले आहात आणि तुमच्यामुळेच या इथं अख्खा देश विभागलेला आहे हे खरं म्हणजे दुर्दैव आहे आणि आता तर या लोकांनी SC ST मध्ये सुद्धा उपवर्गीकरण केलं आरक्षणामध्ये आपण ऐकलं असेल सुप्रीम कोर्टाला निर्णय आलेला आहे आणि तो ज्याला आपण आपला पक्ष म्हणतो काही लोक तुमची लायकी काय हो
कुठे पुतळा तुम्ही कोण अवलादी कोण अरे त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने बाबासाहेब पुतळा सुप्रीम कोर्टामध्ये बसवलेला आहे हा आणि तुम्हाला या 1251 प्लॉट आहे त्याच्यावरती लावण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे हा माझा आपल्याला सवाल आहे त्यामुळं तुम्हाला माझं खास आश्वासन आहे आमचा तरुण तडफदार बहुजन नेतृत्व असणारा हा विश्वजित कांबळेला निवडून द्या